आजकालच्या युगामध्ये हे जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे त्याच्यामुळे संवाद राहिलेला नाहीये. सगळेजण प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहे. आई वडिलांचा असो, मुलांचा असो, एकाच घरात 6 लोक बसलेले आणि प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये, तर संवादच नाही. तर मैत्रीपूर्ण संवादाचा प्रश्नच येत नाही. तर मैत्रीपूर्ण संवाद किती आवश्यक आहे, कारण मैत्रीपूर्ण संवाद असला तरच आपलं जे ज्ञान आहे, आपला अनुभव आहे, तो शेअर केला जाऊ शकतो. आणि मैत्रीपूर्ण जर संवाद असेल तर भांडणाचं, व्याकुळतेचं, एकमेकाचं मन दुखावण्याचं कारणच होऊ शकत नाही. यासाठी भगवंतांच्या काळातलं फार महत्वाचं उदाहरण आहे. एकदा आनंद भगवंतांकडे येतात आणि सांगतात की भगवान, हे जे मल्ल लोक आहे ते वज्जी लोकांवर हल्ला करणार आहे. तर मग भगवान आनंदला विचारतात की आनंद, हे जे वज्जी लोक आहे तर ते एकत्र येतात का? आणि हो. मग एकत्र येऊन मीटिंग करतात का? चर्चा करतात का? हो. मग चर्चा केल्यानंतर त्यांच्यात थोडाफार डिबेट होतो का? हो. पण डिबेट झाल्यानंतर देखील ती जी मीटिंग आहे, तो जो त्यांचं म्हणजे संभाषण आहे, ते एकमताने कन्क्लूड करतात का? मीटिंग एकमताने संपवतात का? आणि एकमताने ते काम करायला लागतात का? तर मैत्रीपूर्ण संवादाचं सगळ्यात मोठं जे फळ असेल ते म्हणजे एकमत होणं. ज्या वेळेला चर्चा करतो त्यावेळेला प्रत्येकाच्या समजेप्रमाणे कमी जास्त समज होते, पण समजून सांगणारा आणि ऐकून घेणाऱ्याने उत्तर देण्यासाठी नाही ऐकलं पाहिजे. मैत्रीपूर्ण संवाद म्हणजे काय? जो सांगतोय त्याचं अंडरस्टँड करण्यासाठी ऐकणं, हा मैत्रीपूर्ण संवाद आहे. मैत्रीपूर्ण संवादामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की जो कोणी सांगतोय त्याचं ऐकून घेणं. ऐकून कशासाठी घ्यायचंय? तर अंडरस्टँड करण्यासाठी, समजून घेण्यासाठी. त्याच्या मनात काय भाव आहे बाबा? काय आपलं भलं आहे का? इतरांचं भल्याचा भाव आहे का? जर थोडं त्याच्यात मनुष्य प्राणी लॅकिंग असेल तर आपण पण त्याला तितक्या शांतपणे आपल्याला जे समजलं ते सांगू शकतोय का? मग दोघ जण एकमतावर येत आहेत का? आणि ते जे एकमत कशासाठी? तर आपल्याला जे समजलं इतरांनाही ते समजवण्यासाठी आणि त्याच्याही कल्याणासाठी. तर मैत्रीपूर्ण संवाद कशासाठी असतो? आपलं भलं, इतरांचं भलं. आणि मग संवाद साधल्यानंतर अजून आपल्याला हे जे आपल्याला जो समज आलेली आहे, ज्ञान झालेलं आहे, आपले दुःखमुक्तीचं कारण, आपल्या सुखाचं कारण, शांतीचं कारण आपल्याला सापडलेलं आहे, ते इतरांपर्यंत पोहोचवणे, कम्युनिकेट करणे. पण ते अशा भाषेमध्ये, अशा वाणीमध्ये, अशा पद्धतीने कम्युनिकेट करणे की त्याला दुखावणार पण नाही, त्याला समज पण येईल, त्याला समजेल, त्याचा अंडरस्टँडिंग वाढेल आणि त्याच्याही सुखाचं कारण बनेल. खरं तर यासाठी मैत्रीपूर्ण संवाद हा गरजेचा असतो. आणि भगवंतांनी तो अतिशय इतकं म्हणजे अष्टांगिक मार्गामध्येच तो टाकलं त्याला की सम्मा वाचा. आपली वाणी ही सम्यक असली पाहिजे. ती इतरांचं दुःख देणारी, त्रास देणारी नसली पाहिजे. त्याला आनंद देणारी असली पाहिजे, पण सत्य सांगणारी पण असली पाहिजे आणि त्याच्या सुखाचं कारण बनली पाहिजे, आपल्या सुखाचं कारण, अशी वाणी. तर त्याला त्यांनी अष्टांगिक मार्गामध्ये सम्मा वाचा, योग्य संवाद. आणि संवाद असेल तरच आपण इतरांचं भलं करू शकू, स्वतःचंही भलं करू शकू.